सोशल मीडियावरती पावसाळी पर्यटनाचे कित्येक चित्तथरारक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील. उंच डोंगरावरून वाहणारे धबधबे, हिरवागार निसर्ग, रिमझिम पाऊस, हे पावसाळी दृश्य पाहण्यासाठी लोक सुंदर सुंदर ठिकाणी भेट देत असतात. अशा ठिकाणी भेट देताना अत्यंत सावधगिरी बाळगणे खूप गरजेचं असतं, कारण पाण्यामुळे तेथील खडक गुळगुळीत झालेले असतात, ज्यावरून सहज कोणाचाही पाय घसरू शकतो. तसेच अचानक पाण्याची पातळी वाढण्याचा देखील धोका जास्त असतोय. अशा परिस्थितीमध्ये उगाच नको तिथे धाडस दाखवणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, जे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय, जमिनीपासून कितीतरी फूट उंच अशा या धबधब्यावरून दरीमध्ये धोधो पाणी कोसळताना तुम्हाला पाहायला मिळते. धबधब्यासमोरील पठारावरून सुरक्षितपणे हे मोहक दृश्य पाहू शकताय, फोटो काढू शकताय. तरी एका तरुणाला नको ते धाडस करताना इथं पाहायला मिळते. व्हिडिओच्या सुरुवातीला धबधब्याचं पाण्याच्या बाजूला खडकावर एक तरुण उभा असल्याचं दिसून येते. तिथे उभा राहून तो आधी फोटोसाठी पोज देतो. कॅमेरा आधी त्याच्यासाठी झूम आउट होतो. लक्षात येतं की तरुण किती धोकादायक ठिकाणी उभा आहे. काही वेळानं तो खडकावरून खाली उतरू लागतो. पाय ठेवायला देखील जागा नाही अशा ठिकाणावरून तो उतरत आहे, जे पाहताना काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. जर अशी एक चूक झाली तर तो थेट दरीमध्ये कोसळू शकतो. पण तरुणाला त्याची काही भीती वाटत नसल्याचं पाहायला मिळते. तो तसाच हळूहळू एका दगडावरून दुसऱ्या दगडावर पाय ठेवत पुढे जात राहतो. एका ठिकाणी येऊन तो पुन्हा थांबत असल्याचं दिसतंय. तो सुखरूपणे तिथून बाहेर पडलाय की नाही हे मात्र या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही. व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे याबाबत देखील माहिती मिळू शकलेली नाही. पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान चर्चेत आहे. हा व्हिडिओ ट्रॅव्हलिंग शोलिंग नावाच्या पेजवरून पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं गेलेलं आहे, तुम्ही मस्करी करत आहात का? कृपया असे कधी करू नका. धाडस जेव्हा चुकीची कल्पना ठरते. व्हिडिओवर कमेंट्स करताना अनेकांनी भीती व्यक्त केलेली आहे. एका दुसरं म्हटलं आहे, व्हिडिओ पाहताना माझ्या हृदयाची धडधड वाढली. तर दुसऱ्या जसं म्हटलं आहे, मला आशा आहे की तो तरुण सुखरूपरित्या परत आला असावा. तर चौथ्या जसं म्हटलं आहे, भाऊ तुझे हृदय थरथर कापत आहे का? तर पाचव्यानं म्हटलं आहे, कृपया असे स्टंट करू नका, तुमचं कुटुंब तुमची वाट पाहत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.